Hi friends, in this lecture we are going to learn the reproduction in fungi. Okay, तर फंगल रिप्रोडक्शन कसं आहे ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. जनरली मायटोसिस आणि मिओसिसने सेल डिव्हिजन हे होत असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नंतर बाकीचे जर बघितलं आपण तर फंगसमध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन, ओके, एक असेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं. ओके, तर असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जनरली सोमॅटिक मायसिलियम जे असते, सोमॅटिक मायसिलियमचं एकतर फ्रॅगमेंटेशन होत असतं. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर ते इंडिव्हिज्युअल जे फ्रॅगमेंट्स आहेत मायसिलियमचे ते ऍक्ट होतात ॲज अ स्पोर. त्यालाच आपण म्हणतो आर्थ्रोस्पोर. ठीक आहे, नंतर सेकंड आहे फ्रॅगमेंटेशन बघितलं आपण फर्स्ट टाइम. तर आता हे काय बघतोय आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन बघतोय फंगसमध्ये, म्हणजेच त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पण म्हणू शकतो. ठीक आहे, नंतर आपण बघणार आहोत फ्रॅगमेंटेशन झालं आपलं. ठीक आहे, तर नंतर आपण बडिंग बघू. बडिंग पण होत असतं. जनरली बडिंग हे फक्त ईस्ट मध्ये होतं किंवा काही स्पोर आहेत त्यांच्यामध्ये होत असतं बडिंग. ठीक आहे, तर जर समजा ईस्ट सेल बघितले आपण तर ईस्ट काय आहे, युनिसेल्युलर फंगस आहे. तर तर बडिंग होत असताना वी नो दॅट देर इज स्मॉल प्रोट्रुबन्स इज फॉर्म ऑन द पॅरेंट सेल. हे काय पॅरेंट सेल आहे आणि हे जेव्हा बडिंग आहे हा बड फॉर्मेशन आहे. ठीक आहे, बड फॉर्मेशन होतं आणि जेव्हा पॅरेंट न्यूक्लियस हे बड मायटोसिस, पॅरेंट न्यूक्लियसचं मायटोसिस होऊन हे बड मध्ये मूव्ह होतो तो न्यूक्लियस. ठीक आहे, आणि तो बड एनलार्ज होतो आणि डिटॅच होतो. ठीक आहे, डिटॅचमेंट झाल्यानंतर बर्डचं डिटॅचमेंट झाल्यानंतर तो इंडिव्हिज्युअल स्पोर ऍक्ट होतो ॲज अ प्रोपॅगेटिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, मीन्स हे झालं एक प्रकारचं असेक्सुअल रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये यंग स्पोर डेव्हलप होतात बाय द बडिंग. दिस इज एक्झाम्पल ऑफ ईस्ट. बडिंग ईस्ट जे आहेत त्यांच्यामध्ये हे होत असतं सॅकरोमायसिस मध्ये. ठीक आहे, नंतर आर्थ्रोस्पोर हे जनरली जे फ्रॅगमेंटेशन आहेत ते पावडरी मिल्ड्यू. ठीक आहे, डाउनी मिल्ड्यू मध्ये, पावडरी मिल्ड्यू मध्ये फ्रॅगमेंटेशन मीन्स आपण जे प्युअर कल्चर फॉर्म करत असतो प्लेटमध्ये ते फ्रॅगमेंटेशन एक हायपाचा कोणताही हायपाचा तुकडा घेतला तर तो हायपाच्या तुकड्याने आपण त्याचं प्युअर कल्चर फॉर्म करू शकतो. ठीक आहे, नंतर थर्ड नंबरला घेऊ शकतो आपण फ्युजन. ठीक आहे, जसं बॅक्टेरियामध्ये फ्युजन असतं तसंच प्रकारचं फ्युजन हे ईस्ट मध्ये पण होत असतं. ठीक आहे, फ्युजन ईस्ट आहेत काही, ते फ्युजन ईस्ट मध्ये हे फ्युजन होत असतं. तर आपल्याला माहिती आहे फ्युजन एक लॉंगिट्युडनल फ्युजन किंवा ट्रान्सव्हर्स फ्युजन होत असतं. त्याच्यामध्ये एकाच सेल पासून दुसरी सेल डेव्हलप होत होते बाय द फॉर्मेशन ऑफ कन्स्ट्रिक्शन. ठीक आहे, कन्स्ट्रिक्शन फॉर्मेशनने एक सेल दुसऱ्या सेल पासून विभागली जाते आणि त्याच्यामध्ये जे विभाजन होतं त्यांचं त्या सेलचं त्यालाच आपण काय म्हणतो फ्युजन. ओके, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ फ्युजन. फ्युजन हे बॅक्टेरियामध्ये लार्ज अमाऊंट मध्ये होत असतं. नंतर आहे फोर्थ नंबरला फॉर्मेशन ऑफ क्लायमॅडोस्पोर. आपण फंगल कॅरेक्टरिस्टिक घेतल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला क्लायमॅडोस्पोर फॉर्म झालेले सांगितलेले होते. ठीक आहे, तर इंटरकॅलरी थिक वॉल सेल फॉर्म होतात, ते रेस्टिंग स्ट्रक्चर असतं. इंटरकॅलरी किंवा टर्मिनलला पण फॉर्म होतात, तर त्यालाच आपण क्लायमॅडोस्पोर म्हणतो. ओके, क्लायमॅडोस्पोर, त्याला आपण क्लायमॅडोस्पोर असं म्हणत असतो. नंतर हे क्लायमॅडोस्पोर जनरली कशामध्ये फॉर्म होतात, फ्युजेरियम. ओके, अशा पद्धतीने. नंतर मग परत जर बघितलं आपण
स्पोरेंजिओस्पोर्स आहेत किंवा कोनिडिओस्पोर आहेत किंवा त्याला फक्त कोनिडी आपण म्हटलं आपण तर ठीक आहे. अशा पद्धतीचे जे असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज मध्ये स्पोर फॉर्म होतात स्पोरेंजियम किंवा कोनिडिया ते कोनिडियम मध्ये, तर आपण त्यांना म्हणू शकतो की ते असेक्सुअली रिप्रोड्यूस झालेले स्पोर आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचं असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. आता आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन घेऊ. तुमचं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स फंजायचं लेक्चर घेतलं होतं, त्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे डिटेल सांगितलेलं आहे असेक्सुअल स्पोर वगैरे. आता आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते घेणार आहोत. ठीक आहे, 1 मिनिट. परत आपल्याला ब्लॅक स्क्रीन घ्यावी लागणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला डिस्कस करलो. ओके, आता आपल्याला बघायचं आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. सॉरी, ओके. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जनरली फंगसमध्ये 2 टर्म माहिती असण्याचं गरजेचं आहे. तर रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन होण्याचा पर्पज काय आहे फंगसमध्ये? जनरली पर्पज ऑफ फॉर्मेशन ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ओके, जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं तर त्याच्यामुळे काय होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्यामुळेच व्हेरिएशन येतं. ठीक आहे, व्हेरिएशन इन द प्रोजेनी. जेव्हा मायटोसिस होतं त्यावेळेस व्हेरिएशन येत नाही प्रोजेनीमध्ये. जेव्हा मिओसिस होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं, त्यावेळेसच व्हेरिएशन येण्याचे चान्सेस हे वाढतात. ठीक आहे, मीन्स फिजिओलॉजिकल स्पेशलायझेशन डेव्हलप होतं फंगसमध्ये ड्यू टू द जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मॅक्झिमम अमाऊंट मध्ये होत असतं. ठीक आहे, मीन्स युनियन ऑफ गॅमेट और गॅमेटेंजियम याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये होत असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन समजण्याच्या आधी, फंगसची सेक्सुअल रिप्रोडक्शन समजण्याच्या आधी तुम्हाला 2 टर्म माहिती असणं गरजेचं आहे. एक आहे गॅमेटोगामी. गॅमेटोगामी, तर याच्यामध्ये गॅमस मीन्स युनियन. तर गॅमेट जे आहेत, समजा दिस इज अ मेल गॅमेट, दिस इज अ फिमेल गॅमेट. ओके, दिस इज अ फ्लॅजेला. तर यांचं युनियन होतं. गॅमेट हॅप्लॉइड असतात. वी नो दॅट द गॅमेट्स आर द हॅप्लॉइड. ओके, when fusion of these gametes there is formation of diploid zygote. ओके, झायगोट फॉर्मेशन होतं आफ्टर द युनियन ऑफ द, म्हणजे ते आपल्याला माहिती आहे की 2 मेल गॅमेट, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट जेव्हा युनाइट होतात त्यावेळेस काय होतं, डायप्लॉइड न्यूक्लियस तयार होतं. त्या डायप्लॉइड न्यूक्लियसलाच आपण काय म्हणत असतो, झायगोट म्हणत असतो. हे झालं तुमचं. गॅमेट जर युनियन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, गॅमेटेंजिओगामी, सॉरी गॅमेटोगामी. ओके, आता आपण बघणार आहोत नंतर सेकंड टर्म आहे गॅमेटेंजिओगामी. ओके, तर गॅमेटोगामी आपल्या ॲनिमल्स मध्ये पण होत असते किंवा मीन्स प्लांट्स मध्ये, ॲनिमल्स मध्ये असे गॅमेट फॉर्म होतात आणि त्यांचं फ्युजन होत असतं. बट देर इज समथिंग मॉडिफिकेशन इन सेक्सुअल रिप्रोडक्शन विदिन द फंगस. गॅमेटेंजिओगामी इज हॅपन. ओके, तर आता गॅमेटेंजिओगामी कसं होतं ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर गॅमेटेंजियम मीन्स गॅमेटेंजियम. तर गॅमेटेंजियमचा अर्थ काय होतो, तर पर्टिक्युलर होल सेक्स ऑर्गन जे आहे, मीन्स सॉरी होल गॅमेटचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये परत अजून ॲक्सेसरी स्ट्रक्चर जे असतं त्याला आपण गॅमेटेंजियम म्हणत असतो. ठीक आहे, आता फंगसमध्ये जे फिमेल गॅमेट असतो, सॉरी फिमेल गॅमेटेंजियम असतं, त्याला फंगसमध्ये म्हणतात ओगोनियम. ठीक आहे, आणि मेल गॅमेटेंजियम जे असतं फंगसमध्ये
त्याला म्हणतात अँथेरिडियम. हे टर्म लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. मेल मेल गॅमेटेंजियमला फंगसमध्ये काय म्हणतात? अँथेरिडियम. ठीक आहे. आणि फिमेल गॅमेटेंजियमला काय म्हणतात? ओव्हनियम. बोथ टर्म्स या लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण जेव्हा आता डिटेल पुढे तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन घेऊ त्यावेळेस या अँथेरिडियम आणि ओव्हनियम काय आहेत तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुढचा टॉपिक तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. गॅमेटोगामी आणि गॅमेटेंजिओगामी काय आहेत तुम्हाला आता समजलेलं आहे. 1 मिनिट. इरेज करावं लागणार आहे. परत लेफ्ट स्लाइड घेतोय. ओके. तर आता आपण बघू सेक्शुअल रिप्रोडक्शन, जे आपण आता डिटेलमध्ये घेऊ. त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डिफरंट मॉडिफिकेशन किंवा मेथड्स आहेत. डिफरंट सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या डिफरंट मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये मग आपण पहिलं घेणार आहोत. एक फर्स्ट नंबरला आहे प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन. ओके. प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन. तर प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन मीन्स इज नथिंग बट द फ्युजन ऑफ द गॅमेट्स. ओके. म्हणजे एक मेल गॅमेट आहे आणि एक फिमेल गॅमेट आहे. मीन्स याच्यामध्ये काय होते? गॅमेटोगामी होते. गॅमेटोगामी. ओके. तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचे याच्यामध्ये फ्युजन होतं. तर त्यालाच आपण काय म्हणत असतो? प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन. आता याच्यामध्ये डिफरंट व्हेरिएशन आहे थोडंसं प्लॅनोगॅमेटिक कपुलेशनमध्ये. आता जनरली हे समजा हे फिमेल गॅमेट आहे. ठीक आहे. आणि हे मेल गॅमेट आहे. ठीक आहे. आता याचं समजा तुम्हाला मेल गॅमेट कोणतं आहे आणि फिमेल गॅमेट कोणतं आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये सिमिलर साईजचे गॅमेट असतात, मीन्स वेन सिमिलर टाईपचे गॅमेट जेव्हा युनियन होतं त्यांचं, तर त्यावेळेस आपण जे when similar type of gametes get unite, then we call it a isogamy. Okay. त्यालाच आपण काय म्हणतो? Isogamy. And when dissimilar size of gametes get unite, then we call it a anisogamy. त्यालाच आपण anisogamy म्हणतो. Anisogamy मध्ये काय असतं? मेल न्यूक्लियस जे असतं ते लहान असतं. मेल गॅमेट जे आहे ते दिस इज अ मेल गॅमेट. मेल गॅमेट हे साईजने लहान असतं आणि फिमेल गॅमेट हे साईजने काय असतं? मोठं असतं. ठीक आहे. वेन फिमेल गॅमेट इज ग्रेटर दॅन मीन्स बिगर इन साईज दॅन मेल गॅमेट, वी कॉल इट एज ॲनिसोगामी. मीन्स डिसिमिलर गॅमेटचं युनियन होतं त्याला आपण काय म्हणतो? ॲनिसोगामी म्हणतो. आणि देर इज ऑल्सो वन टर्म इज हिड्रोगामी. तर हिड्रोगामी काय आहे ते पण सांगतो तुम्हाला. हिड्रोगामी मीन्स जेव्हा वन मोटाईल गॅमेट असतो. ओके. वन मोटाईल गॅमेट युनाइट टू द another non-motile gamete. Okay. One motile gamete unite to the another non-motile gamete, we call it as a heterogamy. तर समजून मेल गॅमेट आहे हा. दिस इज अ झूस्पोर. ओके. कन्सिडर दिस इज अ झूस्पोर. दे स्विम टुवर्ड्स द फिमेल गॅमेट. आता फिमेल गॅमेट जर असलं तर फिमेल गॅमेटला युनियन करण्यासाठी हे मेल गॅमेट मोटाईल असतात. ठीक आहे. आणि दिस फिमेल गॅमेट इज नॉन मोटाईल आणि यांचं फ्युजन होतं आणि इथं फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन आहे. तर हे प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन जनरली
ईस्ट मध्ये होत असतं. ठीक आहे. नंतर अजून जे वॉटर लव्हिंग फंगस आहेत, प्रोटोझोआ, त्यांच्यामध्ये होत असतं अशा पद्धतीचं. आणि अजून प्रोटोझोआ किंवा अदर जे ओमायसिड फंगस आहेत त्यांच्यामध्ये पण प्लॅनोगॅमेटिक सेक्शुअल रिप्रोडक्शन हे होत असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्लॅनोगॅमेटिक मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आयसोगॅमी काय आहे, ॲनिसोगॅमी काय आहे आणि हेटेरोगॅमी काय आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण याच्यामधलं. इरेज करावं लागणार आहे. नवीनच एक स्क्रीन घेतो मी. ठीक आहे, परत ब्लॅक स्क्रीन घेतलं. त्याच्यामध्ये आपण 2 नंबरला बघणार आहोत आता, गॅमेट एंजल कॉन्टॅक्ट. ओके. तर प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन बघितलं. त्याच्यामध्ये आपण गॅमेटोगामीचा रोल काय आहे ते बघितलं. आता आपण गॅमेट एंजल कॉन्टॅक्ट बघणार आहोत. तर गॅमेट एंजल कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला कोणत्या टर्मची गरज पडते? गॅमेट एंजिओगामी. ठीक आहे. डिफरंट मेल ऑर्गन अँड फिमेल ऑर्गनचं युनियन होतं, आपण त्याला काय म्हणत असतो? गॅमेट एंजिओगामी म्हणत असतो. त्यालाच आपण मग त्याच्यामध्ये गॅमेट एंजल कॉन्टॅक्ट ज्यावेळेस फिमेल ऑर्गन अँड मेल ऑर्गनचं कॉन्टॅक्ट होतं त्यावेळेस गॅमेट एंजल कॉन्टॅक्ट ही सेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड ही होत असते. ठीक आहे. याच्यामध्ये मग जे फिमेल गॅमेट असतं, आता फिगर ड्रॉ करतोय, तुम्हाला दिसतंय. दिस इज अ फिमेल गॅमेट. ठीक आहे. गॅमेट नाही म्हणायचं, फिमेल गॅमेटेंजियम. तर आता फिमेल गॅमेटेंजियमलाच आपण काय म्हणतो? ओगोनियम. ठीक आहे. नंतर याच्यावरती युनियन कशाचं होतं? दिस इज अ मेल गॅमेटेंजियम. तर मेल गॅमेटेंजियमला आपण काय म्हणत असतो? अँथेरिडियम. ठीक आहे. दिस इज अ अँथेरिडियम. तर जेव्हा यांचा कॉन्टॅक्ट होतो, दे फॉर्म द, दिस इज अ फिमेल, दे कॉन्टॅक्ट विथ द, this is a male, they contact with the female organ and form the fertilization tube. ओके. एक फर्टिलायझेशन ट्यूब तयार होते इथं. ते फर्टिलायझेशन ट्यूब थ्रू जे मेल न्यूक्लियस असतं, ते मेल न्यूक्लियस हे ट्रान्सफर होतं इनटू द फिमेल एग सेल. ओके. फिमेल एग सेल जे असतं, एग सेलमध्ये तुमचं मेल न्यूक्लियस हे ट्रान्सफर होतं. मेल न्यूक्लियस ट्रान्सफर झाल्यानंतर इथं काय होतं? फर्टिलायझेशन होतं. ओके. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट हा डेव्हलप होतो. फॉर्म द झायगोट. ओके. दिस इज द गॅमेट. होल प्रोसेसला काय म्हणतो आपण? गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. आणि गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट हे पिथियम, फायटोप्थोरा, नंतर अल्बिजो या जीनसमध्ये होत असतं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मीन्स हे कोणते फंगस आहेत? हे ओमायसिड्स फंगस आहे. ठीक आहे. ओमायसिड कॅटेगरीचे फंगस आहे. नंतर आता आपण गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट बघितला. नंतर थर्ड वन
गॅमेटेंजियल कॉप्युलेशन. जसं गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट मध्ये काय होतं, कॉन्टॅक्ट होतं फक्त आणि फर्टिलायझेशन ट्यूब तयार होते आणि काय फॉर्म होतं, झायगोट फॉर्म होतो, मेल न्यूक्लियस फिमेल न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होऊन. बट गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट मध्ये गॅमेटेंजियल कॉप्युलेशन मध्ये काय होतं, तर दोघेही मेल ऑर्गन अँड फिमेल ऑर्गन. तर त्याच्यामध्ये मेल ऑर्गन जनरली काय असतं, मोटाईल असतं आणि ते एक प्रकारचं थोडंसं मुवमेंट दाखवतं, मीन्स इट शोज द मोटिलिटी टुवर्ड द फिमेल गॅमेटेंजियम and there is formation of zygote by exchange of the male nucleus into the female egg cell. ओके, अशा पद्धतीचं याच्यामध्ये हे होतं. सेम आहे गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट मध्ये फक्त कॉन्टॅक्ट होतो आणि याच्या गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट मध्ये फक्त मेल न्यूक्लियस ट्रान्सफर होतं. बट इथं गॅमेटेंजियल कॉप्युलेशन मध्ये काय होतं, फ्युजन होत असतं आणि एक स्टार्टिंगला प्लाझ्मोगामी होते. ठीक आहे, मीन्स जे प्रोटोप्लास्ट असतं त्यांचं फ्युजन होतं आणि नंतर कॅरिओगामी होते, म्हणजे न्यूक्लियसचं फ्युजन होत असतं आणि कॅरिओगामी झाल्यानंतर काय होतं, तुमचं डायप्लॉइड झायगोट तयार होतं. ठीक आहे, आणि अशा पद्धतीचं फर्टिलायझेशन होत असतं. तर गॅमेटेंजियल कॉप्युलेशन ईस्टमध्ये किंवा म्युकरमध्ये होत असतं. ठीक आहे, म्युकर स्पेसिस आणि ईस्ट स्पेसिसमध्ये होत असतं. तर अशा पद्धतीने तुमचं गॅमेटेंजियल कॉप्युलेशन आहे. नंतर परत आपल्याला एक स्क्रीन घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, फोर्थ आहे स्पर्मेटायझेशन. तर स्पर्मेटायझेशन मध्ये काय होत असतं, तर जनरली हे स्पर्मेटायझेशन हे जनरली जे अस्कोमायकोटिना आणि बेसिडिओ मायकोटिना फंगस मध्ये होत असतं. म्हणजे जे हायली इव्हॉल्व फंगस आहेत, इव्हॉल्युशन झालेलं आहे त्यांच्यामध्ये, त्या फंगस मध्ये हे स्पर्मेटायझेशन होत असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पक्सिनिया आहे. पक्सिनिया म्हणजे रस्ट कॉज करणारे फंगस जे आहेत त्यांच्यामध्ये हे स्पर्मेटायझेशन होत असतं. आता स्पर्मेटायझेशन कसं होत असतं ते बघू आपण. तर त्याच्यामध्ये एक मेल आणि फिमेल स्ट्रक्चर असते. ठीक आहे, तर मेल स्ट्रक्चरला म्हणतात स्पर्मेशियम. ठीक आहे, मीन्स अशी हायपा असते, त्या हायपावरती स्पोर डेव्हलप होतात. ठीक आहे, तर ते हायपावरती स्पोर डेव्हलप होतात, त्याला स्पर्मेशियम म्हणतात, मीन्स स्पर्मे. ठीक आहे, तर नंबर ऑफ हायपा असतात त्याच्यावरती स्पोर डेव्हलप होतात आणि ते इंडिव्हिज्युअल स्पोर हे ऍक्ट होतात ॲज अ स्पर्म. ठीक आहे, नंतर इकडं फिमेल ऑर्गन जे असतं किंवा फिमेल फ्रुटिंग बॉडी जे असते, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचे हायपर असते, रिसेप्टिव्ह हायपा असते. ठीक आहे, अशा पद्धतीचे रिसेप्टिव्ह हायपा तयार होते, रिसेप्टिव्ह हायफे. ठीक आहे, तर ज्या वेळेस इन्सेक्ट किंवा एक्सटर्नल एजन्सी या स्पर्मेशियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येते. ठीक आहे, इन्सेक्ट किंवा एक्सटर्नल एनी फिजिकल एक्सटर्नल एजन्सी जेव्हा स्पर्मेशियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, तर ते काय करतात, स्पर्म किंवा जे स्पोर आहेत ते स्पोर कॅरीड आउट करत असतात किंवा स्पोरचं डिसेमिनेशन करत असतात ऑन द रिसेप्टिव्ह हायपा. म्हणजे तो रिसेप्टिव्ह हायपावर ते स्पोर आले तर याच्यामध्ये ते स्पोर जर्मिनेट होतात आणि जर्म ट्यूब फॉर्म होऊन फर्टिलायझेशन करत असतात.
ओके, फिमेल न्यूक्लियस आणि मेल न्यूक्लियस दोघी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हे काय असतात, हॅप्लॉइड स्पोर असतात. ठीक आहे, हॅप्लॉइड स्पोर एक प्रकारचे कॉन्टॅक्टमध्ये येतात एक न्यूक्लियसमध्ये आणि तुमचं कॅरिओकायनेसिस होतं आणि कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर एक झायगोट फॉर्मेशन होतं. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचं मीन्स जसं प्लांट्समध्ये आपल्याला माहिती आहे की पोलन तयार होतात आणि नंतर मग स्टिग्मावरती जाऊन त्याच्यानंतर ते फर्टिलायझेशन करत असतात. तशाच पद्धतीचं पण एक हायली इव्हॉल्व स्पर्मेटायझेशन टाईपचं रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन हे आस्कोमायकोटिना किंवा बेसिडिया मायकोटिनामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, दिस इज अ होल प्रोसेस. मीन्स फंगसच्या ज्या फिजिओलॉजिकल रेसेस आहेत त्याला डेव्हलप करण्यासाठी हे एक हायली डेव्हलप मेकॅनिझम आहे फंगसचं. ठीक आहे, पक्सिनियामध्ये होत असतं, हे लक्षात ठेवा. नंतर फिफ्थ नंबर तर आहे याच्यामध्ये सोमॅटोगामी. एक नेक्स्ट मेथड आहे ही. ठीक आहे, तर सोमॅटोगामीमध्ये काय होतं, तर आता सोमा मीन्स बॉडी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे फंगल थॅलस जे असतं, ठीक आहे, तर दिस इज अ फंगल थॅलस. आता फंगल थॅलस म्हणजेच मायसिलियम असते. तर याच्यामध्ये मायसिलियममध्ये न्यूक्लियस असतं, तर तुम्हाला ड्रॉ करतो त्याच्यामध्ये दिसतच आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये समजा एक एक हे थॅलस आहे. एक थॅलस, परत दिस इज अ एक मेल थॅलस पकडा हे. ठीक आहे, आणि दिस इज अ फिमेल थॅलस. म्हणजे असं काही नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह देऊ शकतात तुम्ही. मीन्स जिथून न्यूक्लियस ट्रान्सफर होतं तिथून आपण म्हणू शकतो दिस इज अ पॉझिटिव्ह मायसिलियम और दिस इज अ निगेटिव्ह स्ट्रेन मायसिलियम. तर हे थॅलस जेव्हा युनाइट होतं मीन्स हे कॉन्टॅक्टमध्ये येतात. ठीक आहे, आता नेक्स्ट घेऊ आपण. तर त्याच्यामध्ये जेव्हा हे थॅलस कॉन्टॅक्टमध्ये येतात मीन्स याचं काय होतं, फ्युजन होतं, फ्युजन ऑफ सोमॅटिक मायसिलियम. सोमॅटिक मायसिलियमचं फ्युजन होतं, आपण त्यालाच काय म्हणतो, ॲनास्टोमोसिस. ठीक आहे, ॲनास्टोमोसिस. तर त्यावेळेस मायसिलियमचा कॉन्टॅक्ट होतो आणि फ्युजन झाल्यानंतर एक मेन न्यूक्लियस जे मीन्स सॉरी न्यूक्लियस जे आहे ते न्यूक्लियस ट्रान्सफर होतं टुवर्ड्स द रिसेप्टिव्ह थॅलस. ओके, मीन्स एक डोनर थॅलस असतो आणि एक रिसेप्टिव्ह थॅलस असतो. त्यावेळेस न्यूक्लियस डोनेशन होतं फक्त इथं. ठीक आहे, ॲक्च्युअल मीन्स आता स्पर्मेटायझेशन आहे किंवा गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यामध्ये कसं हायली डेव्हलप रिप्रोडक्शन होतं, तसं सोमॅटोगामीमध्ये हायली डेव्हलप रिप्रोडक्शन होत नाही. फक्त मायटोसिसच्या बेसिसवर मीन्स इथं मायटोसिस क्रॉसिंग ओव्हर जे आहे ते मायटोसिस क्रॉसिंग ओव्हर होत असतं फक्त, आणि मायटोसिसनेच न्यूक्लियस हे ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे, देर इज मीन्स ॲब्सन्स ऑफ मिओसिस, ओनली मायटोसिस इज प्रेझेंट. मिओसिस होत नाही इथं, फक्त मायटोसिस होतं. अशा पद्धतीचं सोमॅटोगामी आहे. तर याच्यामध्ये मग हिट्रोथॅलिझम आणि होमोथॅलिझमच्या बेसिसवर हे सोमॅटोगामी हे होत असतं. तर तुम्हाला हिट्रोथॅलिझमचं लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये डिटेल येऊन जाईल की हिट्रोथॅलिझम हे कसं होत असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे फंगसचं. त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये स्टार्टिंगला आपण बघितलं की प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन कसं आहे, नंतर गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट कसे आहे, गॅमेटेंजियल कपुलेशन कसं आहे, नंतर स्पर्मेटायझेशन कसं आहे, सोमॅटोगामी कसं आहे. ठीक आहे, तर सोमॅटोगामी हे जनरली कोणत्याही फंगसमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, पण जे ड्यूट्रोमायकोटिना आहेत मीन ॲनोमॉर्फिक फंगस आहे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात हे सोमॅटोगामी हे होत असतं. ठीक आहे.